तरुणपणात होता. हम्म. म्हणजे आम्ही लहान त्यावेळेस बैला पळ बघितला होता. हम्म. तेव्हापासून आम्ही बैलाच फॅनच होतो. पण मग आम्हाला वाटलं नाही की आमच्या दावणीला बैल कधी येईल म्हणून. हम्म. पण नशिबानं बैल तो विकाय निघाला. श्रीधरला समजलं की बैल विकायचा आहे. तो मला बोलला की बैल विकायचा आहे. मग आम्ही असंच गेलो. डोक्यात फक्त बैल बघायचं एवढंच होतं. खिशात माझे 20 रुपये होतं फक्त. आणि गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांचे मालक नंदू जगताप ते आमच्या गावामध्ये म्हणजे रिलेटिव्ह आहेत त्यांचे. तांब्यात म्हटल्यानंतर ते म्हटले कितीला चालतो. त्यातून त्यांनी मला व्यवहारातून उठूनच दिला. मग आमचे एक मित्र आहेत त्यांना मी म्हटलं असा असा बैल मी घेतोय आणि आपल्याला मदत करायला. त्यांनी एका मिनिटामध्ये म्हटले यस करून टाकलं आणि बैल त्याच वेळेस म्हणजे माझ्या नशिबात तो बैल होता. आणि तो बैल आल्यापासून आपल्याला काय कुठल्या गोष्टी कमी पडलेल्या नाही, काहीच नाही. तो आल्यापासून एक लक्ष्मीच आपल्या दावणीला आल्या. मित्रांनो, खूप कमी जणांचं असं नशिबात असते वस्तू. कारण काय होतं, ज्या बैलाचा आपण फॅन असतो, जो बैल आपण लहानपणापासून त्याच्या जवानीच्या काळापर्यंत पळताना बघितलेला असतो आणि ज्यावेळेस आपण पळताना बघतो त्यावेळेस एक मनात वाटते की आपल्या दावणीला असा नंदी असावा. आणि तो नंदी ज्यावेळेस आपल्या दावणीला येतो त्यावेळेस काय वाटतं की आपण मालक त्याचा असतो. त्यावेळेस काय वाटलं मालक झाल्यानंतर? खरोखर तो आनंद वेगळाच होता. आणल्या काय लोकांनी आम्हाला सांगितलं की बैल कमी आला तुम्ही कशाला घेतला म्हणून. मग तुम्ही एवढ्या रकमेला का घेतला, तेवढ्या रकमेला. पण आपल्याला पैशाचा काही विषय नव्हता. ती वस्तू आपल्या दावणीला यावी हीच आपली पहिल्यापासून एक स्वप्नच होतं. आणि तिचा आकार झाला ना, आणल्यापासून बैल एक महिनाभर सुरुवातीला थोडासा त्रास घेतला त्यांनी. पण आता कंटिन्यू बैल गुलाला मध्ये. आता जे आपल्याला म्हणतोय तुम्ही का घेतला बैल, तेच आता स्वतः आता लोक म्हणतात बैल तुम्ही विजेला पेटवला. खरोखर बैल आता जाईल तिथे गुलाला मध्ये. त्यामुळे तो जरी आता आपल्यापाशी शेवटपर्यंत तो बैल राहणार. आता त्याला पार्टी देता आम्हाला द्या, असं करा तसं करा, पण तो बैल आपल्याला विकायचा नाही. तो बैल लक्ष्मी आपल्या दावणीला राहणार.